आता पाहूया सुपरफास्ट 100 बातम्या। उल्हासनगरच्या हिललाईन पोलीस ठाण्यामध्ये गोळीबार, भाजपा आमदार गणपत गायकवाडांकडून शिवसेना शहर प्रमुख महेश गायकवाडांवर गोळीबार, जागेच्या वादावरून गोळीबार केल्याची माहिती। उल्हासनगर फायरिंग प्रकरणी आमदार गणपत गायकवाडांसह 3 जणांवर गुन्हा दाखल, गणपत गायकवाडांसह तिघेही पोलिसांच्या ताब्यात। महेश गायकवाडांवर ठाण्यामधल्या ज्युपिटर रुग्णालयामध्ये उपचार सुरू, शरीरातून 6 गोळ्या बाहेर काढण्यात शस्त्रक्रिया यशस्वी, गणपत गायकवाडांनी केलेल्या गोळीबारामध्ये महेश गायकवाडांसह राहुल पाटीलही जखमी। ज्युपिटर हॉस्पिटल बाहेर कार्यकर्त्यांची मोठी गर्दी, हॉस्पिटल बाहेर पोलिसांचा मोठा बंदोबस्त। कोणीही कायदा हातात घेण्याचा प्रयत्न करू नये, सर्वांना कायदा आणि नियम सारखे, फडणवीसांशी सविस्तर चर्चा करून या विषयाची माहिती घेईल। उल्हासनगर गोळीबारावर अजित पवारांची प्रतिक्रिया। गृहमंत्र्यांच्या पक्षातील आमदारांकडूनच कायदा आणि सुव्यवस्थेचे धिंडवडे, असा आपला महाराष्ट्र कधी नव्हता, पोलीस स्टेशनमधील गोळीबाराच्या घटनेवर वडेट्टीवारांचं संतापजनक ट्विट। शहर प्रमुख महेश गायकवाड आणि राहुल पाटलांवर उपचार सुरू, श्रीकांत शिंदेंकडून महेश गायकवाडांची विचारपूस। पुण्यात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामध्ये सीतेचा आक्षेपार्ह पात्र दाखवल्याचा अभाविपचा आरोप, ललित कला केंद्राचे विद्यार्थी आणि अभाविपच्या विद्यार्थ्यांमध्ये राडा, अभाविपानं नाटक बंद पडलं, पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल। जरांगेंनी आता एक मराठाऐवजी एक कुणबी लाख कुणबी असं म्हणावं, मराठा समाजाला ओबीसीमध्ये स्थान नाही, छगन भुजबळांचा मनोज जरांगेंवर हल्लाबोल। माझी बायको ब्राह्मण, मग तिच्या नातलगांना आरक्षण देणार का, सगळे सोयरे अधिसूचनेवरून जितेंद्र आव्हाडांचा राज्य सरकारला सवाल। सगळ्या मागण्या मान्य झाल्या, फक्त मराठा आरक्षणाची मागणी राहिली, राज ठाकरेंचा खोचक टोला, विजयोत्सव साजरा केल्यानंतर आता पुन्हा उपोषण कशाला, राज ठाकरेंचा जरांगेंना सवाल, तर आंदोलनामागील वस्तुस्थिती मराठा बांधवांनी तपासून पाहावी, राज ठाकरेंचं आवाहन। राज ठाकरे कुणाची सुपारी घेऊन बोलतात ते आम्हाला माहिती, मराठे तुम्हाला मानणार नाहीत, मनोज जरांगेंचा राज ठाकरेंवर पलटवार। तुम्ही आरक्षणाचे विरोधक असल्यानेच मराठा आरक्षणाचा विषय तुम्हाला छोटा वाटतो, राज ठाकरेंच्या जरांगेंवरील वक्तव्यावर सचिन खरातांची टीका। मनोज जरांगे पाटलांना आता सरकारी सुरक्षा असणार, जरांगेंच्या सुरक्षेसाठी 24 तास 2 सशस्त्र पोलिसांची नेमणूक। अहमदनगरमध्ये आज ओबीसी एल्गार मेळावा, मंत्री छगन भुजबळ, बबनराव तायवाडे, गोपीचंद पडळकर उपस्थित राहणार, मेळाव्याची तयारी पूर्ण। एसीबी चौकशीमध्ये राजन साळवी यांच्या कुटुंबियांच्या अडचणीत वाढ, साळवी यांच्या पत्नी आणि मुलाच्या अटकपूर्व जामीन अर्ज सत्र न्यायालयानं फेटाळला, अटकपूर्व जामिनासाठी साळवी हायकोर्टात जाणार। टोलच्या मुद्द्यावर आज राज ठाकरे शिंदेंना भेटणार, टोल वसुलीच्या मुद्द्यावर राज ठाकरे मुख्यमंत्री शिंदेंशी चर्चा करणार। अब की बार भाजप तडीपार, उद्धव ठाकरेंचा निशाणा, थापांची बरसात खूप झाली, आता भाजपला तडीपार करा, उद्धव ठाकरेंची भाजपवर टीका। ईडी कारवाईवरून ठाकरे बंधूंचा भाजपवर हल्लाबोल, सत्ता बदल झाला तर अशाच कारवाया भाजपवर होतील, राज ठाकरेंचा इशारा, तर भाजपत गेल्यावर ईडी चौकशी थांबते, ही मोदी गॅरंटी, उद्धव ठाकरेंची टीका। श्रीकांत शिंदे छोटे गद्दार आणि वडील मोठे गद्दार, उद्धव ठाकरेंचा शिंदे पितापुत्रांवर निशाणा। गद्दारांना रायगडावरचं टकमक टोक दाखवा, पोलादपूरच्या सभेतून उद्धव ठाकरेंचा भरत गोगावलेंवर निशाणा। मला टकमक टोक दाखवणारा अजून पैदा झाला नाही, गद्दारीच्या टीकेला भरत गोगावलेंचा उद्धव ठाकरेंवर पलटवार। अजित पवार निधी देत नाही म्हणून सांगायचे, भास्कर जाधवांकडून रामदास कदमांची मिमिक्री, तर भंगार शेठ म्हणत भास्कर जाधवांची भरत गोगावले यांच्यावर टीका। कोणी वऱ्हाड निघालं दाओसला अशी टीका केली होती, पण येताना 3.5 लाख कोटींचे एमओयू घेऊन आलो, दाओस दौऱ्यावरील विरोधकांच्या टीकेला उदय सामंतांचं प्रत्युत्तर। वंचित मवियासोबत नव्हे तर शिवसेना आणि राष्ट्रवादीसोबत काँग्रेससोबत चर्चा सुरू, बैठकीनंतर प्रकाश आंबेडकरांची माहिती। पुण्यातून पंतप्रधान मोदींनी जरी निवडणूक लढवली तरी मी लढणार, राज ठाकरे मला नाराज करणार नाहीत, पुणे सोडून मी कुठेही लढणार नाही, पुण्याचे प्रश्न मला माहिती, मनसे नेते वसंत मोरे मैदानामध्ये उतरण्यासाठी सज्ज। आम्ही लोकसभा निवडणूक 16वर लढवणार, आगामी काळामध्ये राष्ट्रीय समाज पक्ष म्हणून निवडणूक लढणार असल्याचं महादेव जानकरांचं वक्तव्य। रामटेकच्या उमेदवारीसाठी नागपूर ग्रामीण काँग्रेसचे उपाध्यक्ष नरेश बर्वे यांचे प्रयत्न सुरू, दिल्लीमध्ये हायकमांडची भेट घेणार। कोल्हापूर लोकसभेची जागा काँग्रेसला मिळणार असल्याची TV9 मराठीला सूत्रांची माहिती, तर काँग्रेस संभाजीराजेंसाठी जागा सोडण्याच्या तयारीत असल्याची माहिती। संभाजीराजे कोल्हापूरमधून लोकसभा निवडणूक लढवणार, महाविकास आघाडी संभाजीराजेंना पाठिंबा देण्याची शक्यता। माढा लोकसभेवरून दोन्ही निंबाळकरांमध्ये वार पलटवार, मोदींमुळे मतं पडतायत, रणजित नाईक निंबाळकरांना कोण मतं देणार, रामराजे नाईक निंबाळकरांचा सवाल, तर राजकीय अस्तित्वाला धोका निर्माण झाला म्हणून माझ्यावर टीका, रणजित नाईक निंबाळकरांचं प्रत्युत्तर। विदर्भातील महाविकास आघाडीचे जागावाटप अंतिम टप्प्यात, विदर्भामध्ये काँग्रेसला 6 तर ठाकरे गटाला 2 जागा मिळण्याची शक्यता।
शरद पवार आणि सुप्रिया सुळे आज पुणे दौऱ्यावर. कात्रज परिसरामध्ये सुळे विकास कामांची पाहणी करणार, तर पुस्तक प्रकाशन कार्यक्रमाला पवार हजेरी लावणार. संभाजीराजे छत्रपतींचा आज कोल्हापूरचा दौरा रद्द. काही कारणास्तव आजपासून दौरे आणि कार्यक्रम रद्द करत असल्याचं संभाजीराजेंचं ट्विट. कंगना राणावतची याचिका मुंबई हायकोर्टानं फेटाळली. जावेद अख्तर विरोधातील मानहानीचा दावा रद्द करण्याची कंगनाची याचिका फेटाळली. दिशा सालियन एसआयटीतील पोलीस उपायुक्तांची बदली. लवकरच नवीन पोलीस उपायुक्त नेमली जाणार. एसआयटीमधील पोलीस उपायुक्त अजय कुमार बन्सल यांची जालना पोलीस अधीक्षक म्हणून नियुक्ती. मध्य पश्चिम रेल्वेवर रविवारी मेगा ब्लॉक. मध्य रेल्वेवर शनिवारी रात्री 11:30 ते रविवारी 4:30 वाजेपर्यंत ब्लॉक असणार. मुंबईकरांना आता महापालिका क्षेत्रामधील रुग्णालयांमध्ये विनाशुल्क सर्व उपचार देण्यात येणार, तर मुंबई बाहेरील रुग्णांसाठी स्वतंत्र शुल्क रचना लागू करण्याची चाचपणी केली जाणार. मुंबई महानगरपालिका आणखी 3 अग्निशमन केंद्र उभारणार. महापालिकेच्या अर्थसंकल्पामध्ये अग्निशमन दलासाठी 232 कोटींची तरतूद. राज्यामधील 51 सहाय्यक पोलीस निरीक्षक सेवा ज्येष्ठता असूनही पदोन्नतीपासून वंचित. पोलीस दलाची हायकोर्टामध्ये धाव. सरकारच्या धोरणासह मॅटच्या आदेशाला आव्हान. सोमवारी सुनावणी. आरे कॉलनीमधील रस्त्यांची दुरवस्था. ठाकरे गटाच्या मागणीनंतर जबाबदार अधिकाऱ्यांची तडकाफडकी बदली. आरे प्रशासनाचे मुख्य कार्यकारी अधिकारी बाळासाहेब वाकचौरेंची बदली. मुंबई पालिकेकडून बेस्ट उपक्रमाला 928 कोटी 65 लाख रुपयांचं अनुदान. मुंबई शहरासाठी 2000 ई बस गाड्यांचं प्रवर्तन करण्याचं सरकारचं नियोजन. तलाठी भरतीच्या परीक्षेमध्ये पात्र उमेदवारांच्या कागदपत्रांची पडताळणी सोमवारपासून सुरू होणार. पोलीस पाटील पदावर असताना सुद्धा अर्ज केलेल्या उमेदवारांच्या अडचणी वाढण्याची शक्यता. सीबीएसईच्या अभ्यासक्रमात बदल होणार. 10वीच्या विद्यार्थ्यांना 5 ऐवजी 10 विषयांचे पेपर द्यावे लागणार, तर 12वीमध्ये आता विद्यार्थ्यांना 5 ऐवजी 6 विषयामध्ये उत्तीर्ण व्हावं लागणार. विदर्भाच्या आर्थिक विकासासाठी नागपूर ते सिंगापूर विमानसेवा सुरू करा. नितीन गडकरींची ज्योतिरादित्य सिंधिया यांच्याकडे मागणी. कनेक्टिव्हिटीसाठी पाठपुरावा करण्याचे सिंधिया यांचं आश्वासन. राज्यातील मराठा समाजाच्या सर्वेक्षणाचं काम संपलं. कालपर्यंत 3 कोटी लोकांची माहिती संकलित. याच आठवड्यामध्ये राज्य मागासवर्ग आयोग राज्य सरकारला अहवाल देणार. पुणे शहरामध्ये 1000 महापालिका कर्मचाऱ्यांकडून जवळपास 13 लाख घरांचं सर्वेक्षण. काल रात्री उशिरा सर्वेक्षणाचं काम पूर्ण. धुळे जिल्ह्यामध्ये 95,948 कुणबी नोंदी. निवासी उपजिल्हाधिकारी नितीन गावंडे यांची माहिती. राज्यामध्ये गेल्या 1.5 वर्षामध्ये सांस्कृतिक कार्यक्रमांवर 611 कोटींचा खर्च, तर पर्यटन आणि सांस्कृतिक कार्य विभागासाठी 2023-24च्या अर्थसंकल्पामध्ये 3178 कोटींची तरतूद. राज्यामध्ये 551 टँकरनी पाणी पुरवठा. यावर्षी राज्यामध्ये दुष्काळाचं भीषण सावट. 1,500 गावांमध्ये पाणी टंचाई. गोंदियामध्ये अद्याप 4,673 मराठा कुटुंबांचं सर्वे शिल्लक, तर 3,08,000 कुटुंबांचं सर्वेक्षण पूर्ण. धुळ्याच्या अक्कलपाडा धरणामधील पाणीसाठा आरक्षित. धरणामध्ये कमी पाणीसाठा राहिल्यानं पाणी टंचाईचं सावट. नागरिकांनी पाणी जपून वापरण्याचं आवाहन. नंदुरबार जिल्ह्यामध्ये पाणी टंचाईची भीषण समस्या. धडगाव तालुक्यामधल्या गावांना मनसेकडून पाणी पुरवठा. पुण्याच्या आंबेगावातील नागेश्वर मंदिराच्या कोनशिलेवरील मंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या नावावर पट्टी लावल्यानं खळबळ. संबंधितांवर कारवाई करण्याची ग्रामस्थांची मागणी. फेब्रुवारीमध्ये राज्यामधील थंडीचा कडाका कमी होणार. या महिन्यामध्ये ढगाळ आणि राहण्याचा हवामान खात्याचा अंदाज. पुण्यामध्ये काल 12°C तापमानाची नोंद. नंदुरबार बाजार समितीच्या पळाशीमध्ये कापूस खरेदी सुरू. सीसीआय केंद्र सुरू झाल्यानं कापसाला 7,020 रुपयांचा भाव. धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांद्याची कमी आवक. 300 ते 400 रुपये प्रति क्विंटल कांद्याला दर. शेतकऱ्यांमध्ये नाराजी. नंदुरबारमधील केळी पपई उत्पादक शेतकऱ्यांना विमा भरूनही नुकसान भरपाई नाही. नुकसान भरपाई मिळत नसल्यानं फळ उत्पादक शेतकरी आक्रमक. जळगावमध्ये केळी पीक विमा मिळत नसल्यानं शेतकऱ्यांचा शिंगाडा मोर्चा. संतप्त शेतकऱ्यांची प्रशासनाविरोधात घोषणाबाजी. नंदुरबारच्या तळोदामध्ये शेतकऱ्यांसाठी कृषी प्रदर्शन. शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाची माहिती होण्यासाठी कृषी विभागाकडून कृषी प्रदर्शनाचं आयोजन. मनमाड धुळे इंदूर या रेल्वे मार्गाच्या पहिल्या टप्प्याचं काम सुरू. पहिल्या टप्प्यामधील रेल्वे मार्गासाठी धुळे शिंदखेड्यामधील 25 गावांमधील भूसंपादनाची प्रक्रिया पूर्ण. धुळ्यामधील अनधिकृत बॅनर काढण्याचे आदेश. नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांवर तत्काळ कारवाईचेही आयुक्तांचे आदेश. साताऱ्यामधल्या कराडच्या वीज वितरण कार्यालयासमोर 3 दिवसांपासून महाराष्ट्र वीज कामगार महासंघाचं धरणं आंदोलन. तांत्रिक कामगारांवर झालेल्या अन्यायाविरोधात एल्गार. बुलडाण्यामध्ये प्रहारच्या जिल्हा प्रमुखांसह 7 जणांवर खंडणीचा गुन्हा दाखल. दूध डेअरीवाल्याकडून 11 लाखांची खंडणी मागितल्याचा आरोप. शेकडो दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या तक्रारीनंतर जिल्हाधिकाऱ्यांची कारवाई. पुण्यामधल्या गुन्हेगारीवर आळा घालण्यासाठी प्रयत्न करणार. गुन्हेगारी टोळ्यांवर कडक कारवाई करणार. पुण्याचे नवे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांची माहिती.
नागपूरचे माजी पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्या नावे बनावट फेसबुक अकाउंटवरून लोकांकडे पैसे मागितल्याचा प्रकार, 4 आरोपींना अटक. बुलडाण्याच्या मेहकरमधील हिवरा आश्रमामध्ये स्वामी विवेकानंद जयंतीनिमित्त भाविकांना महाप्रसादाचा लाभ, तब्बल 3 लाख भाविकांची उपस्थिती. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विचारधारा या विषयावर सर्वोत्तम गुण प्राप्त केल्याबद्दल भंडाऱ्याचे प्राध्यापक डॉक्टर नितीन नवखरे यांचा सुवर्ण पदकानं सत्कार, नागपूर विद्यापीठाकडून नवखरेंचा सत्कार. सोलापूरमध्ये वडार जन आंदोलनातर्फे चिंतन शिबिर संपन्न. शिबिरामध्ये समाजाच्या अस्मितेसाठी राजकीय मतभेद बाजूला सोडून एकत्र येण्याची हाक, तर वडार जातीसाठी स्वतंत्र राजकीय आरक्षण देण्याची मागणी.